आज मी निघालो आहे माझ्या बाईकवरून कुंकेश्वरकडे. हवेत थोडा गारवा आहे आणि रस्त्यावर अजून फारशी गर्दी नाही. हा प्रवास खास आहे. रस्ते छान आहेत, निसर्ग सुंदर दिसतोय आणि मन पण खूप शांत वाटतंय. मी कुठेही घाई करत नाही, फक्त प्रवासाचा आनंद घेतोय. तर तुम्ही या सफरीत माझ्यासोबत या. डोंगरदऱ्या, झाडांची हिरवाई आणि समुद्राकडे जाणारा मोकळा रस्ता सगळं अनुभवूया एकत्र. चला तर मग सुरू करूया ही सुंदर ट्रिप. ही कमळाची आहेत ना तुला? की जीपे करू? एक तास पोचलो आपण ना? 1.5 तास लागलो. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आता मी कुंकेश्वरला पोचलो आहे. जस्ट आशीर्वाद वगैरे घेतला आहे. गाभाऱ्यामध्ये पण जाऊन आलो आहे. कुंकेश्वरच्या बऱ्याच वर्षाच्या आठवणी आहेत, कारण की जवळपास एक लहानपणापासून मी दरवर्षी कुंकेश्वरला येतो. ॲक्च्युली जेव्हा मला समजत नव्हतं तेव्हापासून कुंकेश्वरला येतो आहे. आणि म्हणजे पहिलं जेव्हा आम्ही यायचो लहानपणी तेव्हा सगळेजण, मम्मी, मी, पप्पा वगैरे, आमचा ट्रक होता. सो ट्रक घेऊन इथे राहायला यायचो. इथे माड वगैरे आहेत त्या ठिकाणी राहायला यायचो आणि तिथे जेवण वगैरे करून 3 दिवसासाठी आमचा मुक्काम असायचा. किती वर्ष यायचो आम्ही? 5-6 वर्ष यायचो लहान असताना. 5-6 वर्ष राहायला यायचो इकडे. आणि त्याच्यानंतर जी सवय लागली इथे यायची दरवर्षी. सो त्याच्यानंतर जॉबसाठी पण बाहेर होतो बरेच वर्ष. तर तेव्हा पण मी काही नाही, कुठल्याही सणाला नाही आलो तर कुंकेश्वर जत्रेला, महाशिवरात्रीला नक्कीच यायचो. आणि आताही तेच सवय झाली आहे मला. सो रेग्युलर येणं जाणं असतंच. आत्ता ह्या महाशिवरात्रीला पण येऊन गेलो आहे. सो आता आम्ही दर्शन वगैरे घेतलो आहे. सो मित्रांनो, कुंकेश्वरहून आता निघतो आहे आणि आता जातो आहे देवगडला. सो चला बघू आता. बाईक आपली आत्ता ही घेऊन आलो आहे, आपली शाईन. सो शाईन घेऊन आता आम्ही निघतोय. हे कसले आहेत म्हटलं? झाड ह्याला झाड किती म्हणतात. हां हा, आणि पडलेल्या असत ना, ते पडलेले आम्ही नाही घरामध्ये काढतो ना, त्याच्यात आम्ही. आणि हे दुसरे? हे आणि ते आम्ही गवतात तिकडे. हां हां हां. आणि हे वाले? ते पण त्याच्यात आहे. ओके ओके ओके. यांचे रेट काय आहे? हा, याची किंमत किती आहे? यांची 5 रुपये लागतो, 400 देणार. आणि हे वाले? हे 200 वाले. ओके. आणि हे एकच आहे. एकच आहेत का ते? एकच. सो या ठिकाणी थोडा या आजीकडे प्रसादी वगैरे घेतली. या काकांकडे पण घेतली थोडी प्रसादी. सो आत्ता निघतो आम्ही देवगडसाठी. सो थोडेसे आजीशी गप्पा पण मारल्या. ॲक्च्युली सकाळी लवकर निघाल्यामुळे एवढी गरमी पण नाही लागत आहे, नाहीतर मजबूत लागली असती. घाम तर मला रेग्युलर येतच असतो. आता मी निघालो आहे कुंकेश्वरहून देवगडच्या दिशेने. हा कोस्टल रोडवरून प्रवास करताना डावीकडे सुंदर समुद्र आणि किनाऱ्याचं दृश्य मनाला खूप प्रसन्न करतं. थांबून काही शॉट्स घेतले. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि नजारा खूपच अनुभवण्यासारखा आहे. हा रस्ता म्हणजे निसर्गाशी जवळीक असलेला एक शांत प्रवास आहे. आणि आता मी पोचलोय देवगडला. इथं हा ब्लॉग संपवतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.